वडाखाली पाहुणे आले त्यांना घेऊन ये. पाहुणे आले? हो. आम्हाला ओळखीचे फाळकीचे मी कशाला जाय तू जाय लवकर. अरे येडे ते होय एक जाय घेऊन ये लवकर. भाऊ म्हणे भाऊ ते पाहुण्याची नाही ओळख पाळ का त्यांना घेऊन यायचे म्हणजे पाहुणे आले. आधी येते जरा थांब ना जरा. पप्पा एकदा बघा की फोन. त्याला मगच फोन केला फोन लागा नाही. पाहुण्याचे एवढे मोठे घराण्यातले इथं कशाला आले असते मग आमच्याकडे चांगले पाहुणे तुम्ही तर बोलून आणायचे कशाला आले असते मी पाहुणे आपलं पाहिलं ना बोलायला मी काय करतो त्याला सांगतो बोलून आपण कशाला बोलायचं पाहुण्याला ओळखीने मग पाळखीचे त्याला सांगतो असं बाबा बरं झालं बोलू ना. यार काय झालं पाहुण्याला बोलून नाहीच का तू? आज तू काय यायला फिरास का काय एवढ्या मोठ्या घराण्यातले पाहुणे ती बी आपल्या घरी मग बाबत ना बोलायला तुझं काम आहे बोलवायचं. तुला अगोदरच काय सांगितलं कवर थांबायचं आता इथं नवतर नाही लेकरू आहे सगळं इथं किती वेळ बसायचं कुठं बसायचं जरा तू कडकड चालू परत आणखी. काय झाली का कटकट कवशाला दोघं बडबड करतात बरं आता आलोच तू नाही सांग ना बाबा तू सांग ना. झाला आपण इथे येऊन अगं थांब ना 5-10 मिनिटं मग. फोन लाव बोलवून घ्या. अगं मम्मी किती वेळ झालं पप्पा म्हणते फोन लागा ना गेलाय मग थांब थोडं गाडी तिला नुसती गडबडच नुसती गडबड. पप्पा तुम्ही शांत बसा ना जराशी. बरं जाऊ द्या माझं लय मेकअप खराब व्हायला लागले. तुला मेकअपचा पडले घरी गेल्यावर किती खंडीवर बास मेकअप इथं राहायचं येड्यावर असं धडाका देऊन मला इकडे आलो होतो आणि मी जर काळी टीव्ही पडले तर तिचं खरं तिचं काही डोका डोकला घेऊन नका करू का घेते ना पाहुणे मी फोन का लागत नाही तर काय करू मी. चल ग बाई चला पप्पा चला ते बघ कोणतरी आले. हो आले बघ काय बोललो पाहुणे कापले ते. राम 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 राम. कधी आले? हे काय तुला फोन लागत नाही? मी बारक्या भावाला पाठविल तर पण त्याला काय इकडं आला आणि ते कुंकड गेला काय हो आलतो ना पोरग ते बारक येत आलत काय आलतं पोरग. त्यानं बोलविलंच नाही काय करावं तुम्हाला. लादलं. बरं काय नाही बरं झाला आला. चला चला. घरी चला बरं. चला. लय थकलात वाटतं तुम्ही चला. काय करायचं चल बाई. मला तर प्रवास कसा चांगला झाला? हा एक नंबर झाला प्रवास. तुमचा भाऊ मी बघितला आलता पण आम्हाला काय माहिती तुझा भाऊ म्हणून. बरं बरोबर. बसा. पप्पा मध्ये नका जायचा लय दगा. बरं काय करा लाईट बी गेलेली तुम्ही बसा इथंच. हो बरं 5 मिनिटं बसू आपल्या आपल्या. मैदानामध्ये जरा हवा बी लागती. बसा. मला तर गरमी नाही त्यांना सुद्धा. द्या. बरं थांबा पाहुणे हो. काय? इथं बसायला टाकतो ना काय हा, जाऊ द्या. बसायला टाकतो. मग या इकडे इकडे लवकर बसायला आणि पाहुण्याला. चल लवकर पाहुणे आण काय खाली हातरावं लागल. ये बरं लवकर घेऊन. मला कळतंय बाई ते गरम व्हायला म्हणून बाहेर बसलो तर आपण चांगली बाई थांबतोस. अरे सिटी नाही खेडेगाव आहे माये मग बस. पाहुणे हो हा थोडस उठ माय माय उठ. हे हातरून टाकतो खाली. नको बघू बापाकडे मग काय नाही बघा एकदम मजेत आहे. तुमचाच कसा झाला प्रवास काय प्रवास झाला? चांगला झाला दादा. बरं पण ते माग बोललो काय केलं तुम्ही? काय नाही आहे ना ते नियोजन केलंय ते समजा काही अडचण नाही. समजा चांगलं आहे व्यवस्थित आहे. बरोबर आता तुमच्याच पसंतीवर आहे. पसंतीचं काय टेन्शन नाही. हा बघू ना आता. आपलं काय पहिलं जुनच नातं आहे. हा, नाही नाही हा कसल्या गोष्टीला काय नाही म्हणून मी काय म्हणलो आता मंडळीला बी आणलं हा हा आणि पोरला बी संगच आणलं. बरं बरं गेलंय चांगलं केलं बघा तुम्ही. चलत चलत म्हणलं घर बी बघावं म्हणलं तर निघून जावं हाय का नाही. बरं केलं तुम्ही आणलं समजायला म्हणजे कसं आहे जुनं नातं आहे पण येणं जाणं नसल्यामुळं बरोबर आहे का नाही. त्यांच्या बी बघण्यात नव्हतं बरं झालं आलेत. एकदम बघणं होईल घर होईल समजा बघणं होईल. बरोबर बरोबर आहे का नाही. अरे मंगेश ते पलीकडे दे ना पाणी. अरे मंग्या अरे पलीकडे दे की पाणी त्यांना पाहुण्याला. मम्मी पाणी कसं तर लागायले खरट लागायले. तू काय कर दुकानावर जाय आणि 2-3 बिस्लऱ्या घेऊन ये बरं लवकर. काही गरज नाही. हो आहे का पाहुणे जाऊ द्या. कसं आहे खेड्यामध्ये पाणी थंड नसतं आणि आमच्या गावामध्ये पाणी जरा खारटच आहे. जाय बरं पटकन जाय आणि 2-3 बिस्लऱ्या घेऊन ये पाण्याच्या. हा लवकर ये. जाऊ दे काय तुझं नाव? आणतो ना. जाऊ द्या. तुला गरम व्हायला का बाई? लय व्हायला लागले. बरं मग भाऊ तुमचं हो मंगेश तुला फिरून ब्या
आणि तुमच्या मनात आहे मग तुझी कुठे हा हा हाय ना हा हाय ना तिला फिरून द्या ना थोडं तिथलं गार पाणी पाहिलं बर हा लवकर या हो जा बाई जाऊ का जा. मम्मी समजा दाखव बर का मंगेश आपलं ते बर. हो, वरचं राहू दे बाई, राहू दे. हो हो हिरीच्या बाजूला हो, हो. पलीकड समजा चौकडी बर का जा. लवकर या आणि आमचे माणसं बी सिटी मधलीच होती बरोबर झालं गेलं पण त्या गोष्टी पार पडल्या हो. आता बरे बघा पण सैन होत नाही हो ना. काय आहे की नाही एकदा सवय लागून गेली म्हणजे काही टेन्शन नाही पण आता सवय नाही ना मुलगी आता झाली अहो, म्हणतो ते तर काही नाही हा. आमच्या माणसाला तर काय सांगायचं राव बरं ऊन म्हणजे अजिबातच जमत नव्हतं हा काय सांगायचं पण ते आपल्याला सूट झालं सगळं त्या गाड्याचं काय तुमचे आई वडील दिसले नाहीत आले नाहीत बाहेर काय काय त्यांना कल्पना नव्हती का अगं तुला त्याच्यात काय करायचं तुला नाही आई वडिलांना समजायला सांगितलं होतं काय करत म्हणजे त्यांची आई ही यायला नको का पोरगी आणली ना सोबत अगं बाई हे थोरले भाऊ हो थोरले भाऊ आहेत मग आता त्यांचं पण लग्न झालंय त्यांची बायको यायला पाहिजे झालंय का नाही झालंय लग्न झालं या ऐका पाहुणे हो तुम्हाला खरं खरं कंडिशन सांगतो काय झालं तुम्ही येणार होतात मी होतो बाहेर मी असतोय ड्युटीला बारका भाऊ शेतातलं बघत आहे पण विषय काय झाला मी बाहेर असल्यामुळं घरी फोनच लावला नाही मी आणि तुम्ही येणार होतात पण विषय काय झाला तुला काय म्हणू तुम्ही विचारायला नको का तुला ह्याच्यामुळे विचारायचं नाही का काही पाहुणे बाई तसं कसलं चिडचिड ढेकळं नका पडलं करू आणि तुम्ही मी काय म्हणालो ऐका ना अहो कसं आहे पाहुणं चिडचिड नाही हो ऐका मला की काय काय झालं तुम्ही येणार होतात पण विषय असा झाला की मी होतो बाहेर ड्युटीला त्याच्यामुळं मग मला काय त्यांना सांगता आलं नाही त्या रानामध्ये कामं चालू आहेत सध्या आता लय कामाचे दिवस आहेत तसं नाही पाहुणं त्याच्यामुळे गेले शेतात काय नाही समजे येणार आहेत आता ही मुलगी गेली का तुमची तर मुलगी समजायला भेटेल की शेतामध्ये काय अडचण नाही माझ्या घरचे माणसं भेटतील आई वडील आहेत शेतामध्ये समजेच आहेत थांबा हा बोला तुला काय म्हणू तुम्ही की पाहुण्यामध्ये गेले की बोलू नको आता ते आपल्या जवळचे आहेत म्हणून समजून घेतील तुला काय करतो विचार मी आहे ना काय विचारायला वाईट काय बोलले मी याच्यात काय वाईट बोलले मी नको काय बोलायला अरे बोला मी आहे ना तुझा बाप हो तुम्ही बाप आहेत मग काय आमचं काय उली तरी नाही का त्यांना बोलायचं हं? नाही बोलू द्या की पाहुणे हो तसं काय नसतं, विचारायचं नसतं का आपला आता, घरचा जुना नातं बाया आहे. माणसं आहेत आम्ही मग आम्ही बाया माणसानं बोललं बाया माणसानं बाहेर येऊन तर काय बिघडतंय का बाया माणसं कुणी आले नाहीत म्हणूनच मी बोलले ना चला काय बरं करा? तुम्ही काय करा शेतामध्ये चला तुम्ही प्रत्यक्ष आई वडील माझ्या बायकोला बोला चल. समजायची ओळख होईल मला तुमची माहिती आहे बी. तो कुठं बी तसं चला झाला म्हणून. कुठं चला बरं म्हणजे? चला द्या कोण वा बाप द्यायचं का मा बाप चला की वावरात नेऊ आपल्या मंदिरात जायचं का वावरात जायचं कसलं गाव आहे तुमचं अहो गाव नाही व असलं तर तुमच्या इथं असलं ना रे या इकडून, तुम्ही इकडून या दमशी या नाले तीन पण अहो, थांबा दमशी या या या, दमशी या. याला इथं पाय खाऊ ना. अहो, नाही अहो, नाही व इथं पाय खाऊ ना इथं कसं ठेवू अहो, थांबा माझा मोबाईल परत तुमच्या नादात या ना पाय खा अहो, नाही वाटतं ना. अहो, नाही व नको बाई. या इकडे इकडे. मी थांबतो इथं. नको थांबतो तुम्ही बरं थांबा अहो, चला की माय असं पालतो मग मागून जायचे काय तुम्हाला मी घेतो ना बरं ते तुमचं काहीतरी करा बरं थांबा एक मिनिट हा ये जमशी बघ का पडन बरं का मी नाही व काय गं? जमशी बघ का लयच खड्डे आणि खुड्डे बाबा तुमची इकडे. नाही हो हे बघा ना रस्ते कसे तर नाही टापटूप रस्ते आहेत आमच्या इथे लयच माहिती आहे? अवघड आहे बाबा तुमचं गाव ही कसलं बघा मला तर बघू सुद्धा वाटत नाही गेली तुमच्या गावात तिथं नाही का काय शहरात कुठं असते ह्या हो शहरात खेडेगाव असते शहरात मग आम्ही जणू का फिरलत नाही पण शहराने आम्ही हो काय सांगायला लागला तुम्ही मॅडम असं तुमच्या शहरामध्ये नसताना असं बांधकाम आहे बघा आमच्या गावात बघायला काही